मित्रांनो, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आजही आपल्या हृदयात घर करून आहे. पण या स्वराज्याची खरी ताकद कोणती, तर ती म्हणजे शिवाजी महाराजांचे जे सैन्य होत होते. आणि या सैन्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं पायदळ. पायदळ म्हणजे केवळ हातात तलवार किंवा भाला घेऊन उभे राहणारे सैनिक नव्हते. ते होते शिस्तबद्ध, संघटित आणि निष्ठावान रणजुजार योद्धे. महाराजांनी पायदळाची मांडणी अत्यंत नीट आखून ठेवलेली होती. 10 पायकांचा एक गट, त्यावर एक नाईक, अशा 5 गटांवर एक हवालदार, 2 ते 3 हवालदारांवर एक जुमलेदार, 10 जुमलेदारांवर 1 हजारी मनसब आणि 7 हजारांवर एक सरनौबत, अशी होती शिवाजी महाराजांच्या काळातील पायदळाची रचना. तर लहान गटापासून ते संपूर्ण लष्करापर्यंत जबाबदारीची साखळी स्पष्ट दिसते. फक्त पद निश्चितीच नव्हे, तर प्रत्येक पदासाठी निश्चित वेतन पद्धती सुद्धा ठरवलेली गेली होती. उपलब्ध माहितीनुसार जुमलेदारांना सालाना वेतन 100 होन, त्याच्या सबनिसाला 40 होन, हजारीला 500 होन आणि त्याच्या सबनिसाला 100 ते 125 होन आणि सरनौबताला 2000 ते 3000 होन. म्हणजे सैन्य फक्त शौर्यावर उभं राहत नव्हतं, तर नियोजनबद्ध आर्थिक व्यवस्थेवरही चालत होतं. पायदळातील प्रत्येक सैनिकाला आपलं स्थान, आपला अधिकारी आणि आपली जबाबदारी ही माहीत होती. त्यामुळे युद्धभूमीवर कधीही गोंधळ न होता संपूर्ण सैन्य एकाच लयीत मार्गक्रमण करत असे आणि लढतही असे. शिवछत्रपतींच्या या शिस्तबद्ध पायदळाने मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा महासत्तांना वारंवार पराभूत केलं आणि स्वराज्याचे पाया घट्ट रोवून ठेवला. आज आपण शिवरायांच्या पायदळांकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की ते फक्त सैनिक नव्हते, तर ते स्वराज्याचे खरे रखवालदार होते. स्वराज्याची स्वप्ने, स्वराज्याचे वैभव आणि स्वराज्याची ताकद हीच होती शिवरायांची पायदळ सेना. जय शिवराय.